हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवकी नर्सिंग क्लासेस अँड करिअर गायडन्स चॅनल। आज एक अतिशय युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर ज्याही सर्व नर्सेस महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या अंडर रजिस्टर्ड आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय युजफुल आहे। तर या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत CNE बद्दल म्हणजेच कंटिन्युअस नर्सिंग एज्युकेशन किंवा आता त्याला आपण CPD म्हणतो म्हणजे कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम, तर याबद्दल मी माहिती देणार आहे। तर आपल्या सर्वांना सांगताना अतिशय आनंद होत आहे मला। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलद्वारे पहिल्यांदाच फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कुठलीही फीज न लावता महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या अंडर रजिस्टर्ड असलेल्या सर्व नर्सेससाठी एक ऑनलाईन CNE MNC ने अवेलेबल केलेली आहे, जी आपल्याला मोफत कंप्लीट करता येणार आहे। तर ती CNE कंप्लीट केल्यानंतर आपल्याला 5 क्रेडिट आवर्स मिळणार आहे किंवा क्रेडिट पॉइंट्स आपल्याला मिळणार आहे। तर त्यासाठी काय प्रोसेस करायची, तर याबद्दल मी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला स्क्रीनवर शेअर करणार आहे। तुम्ही मोबाईल वापरून देखील ही ऑनलाईन CNE कंप्लीट करू शकतात। तर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो की कशा प्रकारे तुम्ही ही ऑनलाईन CNE कंप्लीट करून फ्रीमध्ये तुमचे 5 क्रेडिट आवर्स तुमच्या अकाउंटला तुम्ही कसे जमा करायचे, तर याबद्दल मी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आता शेअर करणार आहे। तर हे करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गुगल ब्राउझरमध्ये जाऊन MNC सर्च करायचं आहे। MNC सर्च केल्यानंतर जी पहिलीच लिंक दिसेल ती महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची वेबसाईट आहे, तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे खालच्या बाजूला। इथे CPDच्या अंडर तुम्हाला CPD शेड्यूल दिसेल, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। CPD शेड्यूलवर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रॉल केलं की तुम्हाला दिसेल इथे 2 ऑनलाईन CNE दिसत आहे तुम्हाला। एक इम्पेटस ऑनलाईन CPD आहे, पण ती चार्जेबल आहे, तिचा 1 क्रेडिट आवर मिळणार आहे ती CNE कंप्लीट केल्यावर आणि 200 रुपये फी आहे। तर ज्यांना ती करायची असेल ते लोक ही CNE पण कंप्लीट करू शकतात। पण मी या व्हिडिओमध्ये स्पेशली ही जी सेकंड CNE किंवा CPD तुम्हाला इथे दिसत आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे। ही जी CNE आहे ही कम्प्लिटली ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला कंप्लीट करायची आहे, अटेंड करायची आहे। ही CNE ऍक्च्युली 20 ऑगस्ट 2025 पासून MNC ने अवेलेबल केलेली आहे। 19 सप्टेंबर 2025 पर्यंत ही CNE अवेलेबल असणार आहे। ऍक्च्युली मी थोडा बिझी असल्यामुळे मला हा व्हिडिओ बनवायला उशीर झाला, पण तरी पण आपल्याकडे अजूनही बराच वेळ आहे। तुम्ही ही CNE एका दिवसात पण कंप्लीट करू शकता ठरवलं तर तुम्हाला 19 सप्टेंबर 2025 पर्यंत ही CNE अवेलेबल आहे। अस्त्रिका स्पियर ई-लर्निंग प्लॅटफॉर्म यांच्याद्वारे ही CNE अवेलेबल करण्यात आलेली आहे। तर ह्या CNEचा जो सब्जेक्ट आहे तो आहे पोस्टपार्टम हेमरेज। या विषयावर ही CNE असणार आहे। याच्याबद्दल डिटेलमध्ये सर्व थेरॉटिकल नॉलेज मिळणार आहे आणि त्या बेसिसवर तुम्हाला काही क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत। ह्या CNE मध्ये तुम्हाला जी इन्फॉर्मेशन शेअर केली जाणार आहे तिच्यामध्ये काही PDF पण आहेत आणि काही व्हिडिओज पण आहेत, ऑडिओ व्हिडिओ। या पद्धतीने ही इन्फॉर्मेशन सर्व ह्या टॉपिकवरची तुम्हाला शेअर केली जाणार आहे आणि नंतर ऑनलाईन एक्झाम देऊन ते MCQs सॉल्व्ह करून तुम्हाला ही ऑनलाईन CNE कंप्लीट करायची आहे। तर CNEचा टाईप ऑनलाईन आहे। 5 क्रेडिट आवर्स तुम्हाला इथे मिळणार आहे। बघा इथे MNCच्या वेबसाईटवर हे सर्व डिटेल्स इथे दिसत आहे। फीजच्या कॉलममध्ये 0 फी लावलेली आहे, म्हणजेच फ्री ऑफ कॉस्ट किंवा विदाउट एनी चार्जेस तुम्हाला ही CNE कंप्लीट करता येणार आहे। तर इकडे साईडला तुम्ही स्क्रॉल केल्यानंतर इथे डिटेल्सवर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्हाला आणखी डिटेल्स त्या ऑनलाईन CNEचे दिसणार। अस्त्रिका फाउंडेशन यांनी ऑर्गनाईज केलेली ही ऑनलाईन CNE आहे। इथे जो ऑनलाईन CPD सब्जेक्ट आहे याच्यावर पोस्टपार्टम हेमरेज तुम्हाला इथे दिसत आहे। त्याच्यासमोर जो तो सर्कल आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, म्हणजे सिलेक्ट करायचा आहे तो सब्जेक्ट आणि नंतर खाली तुम्ही इथे एंटर रजिस्ट्रेशन नंबर ह्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा MNC रजिस्ट्रेशन नंबर एंटर करायचा आहे, जो रोमन अल्फाबेट आणि न्यूमेरिकल मध्ये असतो, जसं XLVI त्याच्यानंतर डॅश आणि मग जो काही तुमचा नंबर असेल तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे। मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तो टाकून झाल्यानंतर तुम्ही खाली दिसत असेल ब्ल्यू कलरमध्ये अप्लायचं बटन आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अप्लायवर क्लिक केल्यानंतर म्हणजे अप्लाइड CNE मध्ये तुम्हाला तुमची ही CNE दिसणार आहे। ही CNE मग अप्लाय करून झाल्यानंतर अटेंड करण्यासाठी
ही जी ऑनलाईन CNE लिंक आहे हिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. समजा या लिंकवर क्लिक करायला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही अस्त्रिका फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देणार आहे. तिच्यावर क्लिक करून देखील तुम्ही ह्या अस्त्रिका फाउंडेशनच्या वेबसाईटवर जाऊ शकतात. spear-astrika.org ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर हे अस्त्रिका स्पियरचं हे पेज ओपन होणार आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्यासाठी इथे तुम्हाला क्रिएट अकाउंटचं ऑप्शन दिसत आहे. न्यू युजर क्रिएट अकाउंट. क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश या दोघांपैकी कुठलीही लँग्वेज सिलेक्ट करू शकतात. सिलेक्ट करण्यासाठी तिथे क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे. नेम टाकताना तुम्हाला जे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर आहे तसंच नेम तुम्हाला इथे टाकायचं आहे. तर फर्स्ट नेम एंटर करायचं आहे. त्यानंतर लास्ट नेम टाकायचं आहे. मिडल नेम टाकण्याची गरज नाहीये कारण तिथे तसा ऑप्शन अवेलेबल नाहीये. त्यामुळे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला फोन नंबर किंवा तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. तर तुम्ही जो फोन नंबर किंवा जो ईमेल ID इथे टाकणार त्यावर तुम्हाला OTP येणार आहे किंवा पासवर्ड येणार आहे. तर तुम्हाला लॉग इन कसं करायचं आहे ती मेथड तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. चूज युअर लॉग इन मेथड बाय OTP और बाय पासवर्ड. तर तुम्ही ह्या दोघांपैकी कुठलेही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. OTP सिलेक्ट केलं तर तुम्हाला जो नंबर किंवा ईमेल ID तुम्ही टाकलेला आहे त्यावर तुम्हाला OTP पाठवला जाणार आहे जो तुम्हाला लॉग इन करण्यासाठी लागणार आहे. किंवा पासवर्ड सिलेक्ट केल्यावर पासवर्ड तुम्हाला पाठवण्यात येईल तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर अशा प्रकारे SMS द्वारे तुम्हाला OTP पाठवण्यात येईल. OTP आल्यानंतर तो टाकून तुम्हाला इथे नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर टर्म्स ऑफ यूज अँड प्रायव्हसी पॉलिसी याच्यावर तुम्हाला इथे टिक करायचं आहे सिलेक्ट करून आणि आय हॅव रीड अँड ॲग्री टू द टर्म्स ऑफ यूज अँड प्रायव्हसी पॉलिसी याच्यावर तुम्हाला टिक करून सिलेक्ट करायचं आहे आणि मग इथे ॲक्सेप्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल पेज इथे ओपन झालेलं आहे. हे पेज ओपन झाल्यानंतर ह्या 3 लाईन्सवर राईट साईडला तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला आणखी ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुमची इथे फिल करता येईल. त्याच्यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ असेल, तुमचं लोकेशन असेल, कंट्री, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट हे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे चूज युअर बॅकग्राऊंड हे ऑप्शन दिसतील. याच्यामध्ये की तुम्हाला जे सूट होत असेल ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता जसं हेल्थ केअर वर्करमध्ये डेजिग्नेशन सिलेक्ट करायचं आहे. इथे वेगवेगळे डेजिग्नेशन दिलेले आहेत. GNM, डॉक्टर्स, पॅरामेडिकल, फार्मसिस्ट, BSc नर्स, ANM किंवा ऑदर्स याच्यापैकी जे तुमचं डेजिग्नेशन असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं मी इथे GNM सिलेक्ट करत आहे. इथे पुन्हा तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे ज्याला आपण RN/RM म्हणतो, रजिस्टर्ड नर्स, रजिस्टर्ड मिडवाईफ नंबर. त्यानंतर ऑर्गनायझेशन टाईप तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असाल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं इथे गव्हर्नमेंट सेक्टर मी सिलेक्ट करून दाखवत आहे आणि ज्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही काम करत आहात त्या ऑर्गनायझेशनचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि मग डनवर क्लिक करायचं आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची आहे. तर सक्सेसफुली अकाउंट क्रिएट झाल्यानंतर PPH किंवा पोस्टपार्टम हेमरेज हे सिलेक्ट केल्यानंतर हा जो इंडियन नर्सिंग काउन्सिलने इथे अवेलेबल केलेला जो कोर्स आहे हा तुम्हाला सर्च करायचा आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल CNE आवर्स 5 आवर्स याला दिलेले आहेत. टोटल ह्या कोर्सचं ड्युरेशन 7 hours 38 minutes आहेत. तर इथे तुम्हाला दिसत असेल डिटेल्स, सर्टिफिकेट आणि शेअरचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला स्टार्टवर क्लिक करायचं आहे. स्टार्टवर क्लिक केल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये तुमची ऑनलाईन CNE सुरू होणार आहे. इथे वेगवेगळे व्हिडिओज आहेत. एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओ कंप्लीट करायचा आहे. Many women die unnecessarily in childbirth. One of the main causes of maternal death is excessive bleeding after birth. Postpartum hemorrhage. तर जसं आता हा व्हिडिओ मी प्ले केलेला आहे. हा व्हिडिओ जेव्हा कंप्लीट होईल त्याच्यानंतरच तुम्हाला पुढचं पेज ओपन होणार आहे. इथे दिसत असेल तुम्हाला इथे ते सध्या लॉक आहे. जोपर्यंत पहिला व्हिडिओ किंवा पहिलं पेज तुम्ही कंप्लीट करत नाही तोपर्यंत नेक्स्ट पेज किंवा नेक्स्ट व्हिडिओ ओपन होणार नाहीये आणि इथे नेक्स्टचं ऑप्शन पण अवेलेबल होणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघणं
काळजीपूर्वक त्याच्यात सांगितली जाणारी इन्फॉर्मेशन ऐकणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरच आधारित प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ बघताना काळजीपूर्वक तुम्हाला ते बघायचे आहेत, ऐकायचे आहेत. तर आता तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर पहिला व्हिडिओ हा इंट्रोडक्शनचा कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतरच बघा नेक्स्टचं ऑप्शन इथे अवेलेबल झालेलं आहे. तर हे झाल्यानंतर आणि इथे पण ग्रीन टिक आलेली आहे. इंट्रोडक्शनच्या व्हिडिओ समोर ग्रीन टिक आली म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे, कंप्लीट केलेला आहे. तर ही स्टेप कंप्लीट झाल्यानंतर पुढचं मग तुम्हाला अनलॉक होणार आहे. मग इथे तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज ओपन होणार आहे. याच्यामध्ये ओव्हरव्ह्यूची PDF तुम्हाला इथे दिसणार आहे. आणि बघा आता तिथे पण ग्रीन टिक आला आहे ओव्हरव्ह्यूच्या समोर, म्हणजे ते देखील तुमचं वाचून झालेलं आहे. मग पुन्हा नेक्स्टवर क्लिक करून पुढचा व्हिडिओ तुमचा ओपन होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप हे सर्व ह्या CNEतले जे काही मॉड्यूल्स आहेत ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. तर हे पहिलं मॉड्यूल कंप्लीट जेव्हा होईल त्यानंतर तुम्हाला नॉलेज असेसमेंट तुमची टेस्ट राहील. 15 मिनिटाचं त्याच्यासाठी तुम्हाला ड्युरेशन राहील आणि त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि 70% तुमचा स्कोर आला तरच तुम्ही ते मॉड्यूलमध्ये पास झालेले आहेत असं समजण्यात येईल. आणि त्याच्यानंतरच पुढचं मॉड्यूल जे आहे ते ओपन होणार आहे. त्यामुळे म्हणून मी मगाशी बोललो की तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला इझी जाईल. तर अशा प्रकारे 1 by 1 हे तुम्हाला मॉड्यूल्स कंप्लीट करायचे आहे. तर इथे नंतर प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट ऑफ PPH आहे, त्याच्यामध्ये पण बरेच व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ बघितल्यानंतर पुन्हा 15 मिनिट्सची नॉलेज असेसमेंट टेस्ट होणार. त्याच्यामध्ये पण पुन्हा 10 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, 10 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि 70% स्कोर त्या मॉड्यूलमध्ये देखील पाहिजे आहे तुम्हाला. त्यानंतर थर्ड मॉड्यूल आहे मॅनेजमेंट ऑफ कॉज स्पेसिफिक अँड डिलेड PPH. याच्या अंडर पण बरेच जे सब टॉपिक्स आहेत त्याचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे आहेत. ते बघून झाल्यानंतर पुन्हा तिसऱ्या वेळेस तुमची नॉलेज असेसमेंट टेस्ट असणार आहे. 15 मिनिट्समध्ये 10 क्वेश्चन्स, 70% स्कोर रिक्वायर्ड आहे. मग हे 3 मॉड्यूल कंप्लीट झाल्यानंतर आणि नंतर ही ड्रग लिस्ट जी आहे ती पण रीड करून झाल्यानंतर तुम्हाला फायनल असेसमेंटसाठी तुम्ही रेडी होणार. फायनल असेसमेंटसाठी अप्लाय करायचं आहे. ते केल्यानंतर 30 मिनिट्सची तुमची फायनल असेसमेंट टेस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये ह्याच टॉपिकवर सर्व 25 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि 70% स्कोर त्याच्यात मिळवणं गरजेचं आहे. फायनल असेसमेंट झाल्यानंतर पुन्हा लास्ट सगळ्यात शेवटी पोस्ट सेशन केस एक्झाम ही पण तुम्हाला द्यायची आहे. याच्यामध्ये केस सिनॅरिओवर आधारित क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. त्याच्यात पण तुम्हाला 15 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत 30 मिनिट्समध्ये आणि 70% स्कोर इथे पण तुम्हाला रिक्वायर्ड आहे. तर अशा प्रकारे हे सर्व मॉड्यूल्स कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर ह्या सर्व एक्झाम क्लिअर करायच्या आहेत तरच तुमची ही ऑनलाईन CNE कंप्लीट होणार आहे. ती कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला मग जनरेट होणार आहे. सर्टिफिकेट मिळवण्यासाठी पुन्हा तुम्ही ह्या पेजवर आल्यानंतर इथे सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व ऑनलाईन CNE किंवा CPD कंप्लीट करण्याची प्रोसेस करायची आहे. फक्त जी लास्ट डेट आहे तिच्या आधी तुम्हाला तो कोर्स कंप्लीट करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला CNE पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. तर अशा प्रकारे ऑनलाईन CNE तुम्हाला कंप्लीट करायची आहे. आय होप ही जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेअर केली ती तुम्हाला युजफुल ठरेल. फ्री ऑफ कॉस्ट क्रेडिट पॉईंट्स मिळवण्याची ही एक चांगली अपॉर्च्युनिटी, एक चांगली संधी आहे तुमच्याकडे. तुम्ही सर्वांनी ही CNE कंप्लीट करून 5 क्रेडिट पॉईंट्स मिळवावे, जेणेकरून पुढचं जे रिन्युअल आपल्याला करायचं आहे, जे आपण 2027ला करणार आहोत, त्यावेळेस हे क्रेडिट पॉईंट्स आपल्याला रिन्युअलसाठी लागणार आहेत. त्यामुळे हे कंप्लीट करणं अतिशय गरजेचं आहे. तर मी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे पण या व्हिडिओच्या द्वारे आभार मानतो की त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट CNE सर्व नर्सेससाठी अवेलेबल करून दिलेली आहे. इथून पुढे देखील अशाच प्रकारे ऑनलाईन CNE फ्री ऑफ कॉस्ट जर अवेलेबल करून दिले काउन्सिलने तर नक्कीच आपल्या सर्वांना त्याचा फायदा होईल आणि कुठेही ट्रॅव्हल करून जाण्याची आपल्याला गरज पडणार नाही.
घरी बसून आपण आपले क्रेडिट पॉईंट्स पण मिळवू शकणार, आपलं नॉलेज पण अपडेट होईल आणि त्या नॉलेजचा आपल्याला नक्कीच पेशंट केअर करताना क्वालिटी केअर देण्यासाठी नक्कीच त्याची आपल्याला मदत होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. बरेच लोक व्हिडिओ बघतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करण्यासाठी कुठलीही फी लागत नाही, परंतु सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला असे महत्त्वाच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतात जे सबस्क्राईब न केल्यामुळे तुम्ही मिस करून टाकतात. त्यामुळे माझं चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगू शकतात किंवा ईमेल करू शकतात आणि माझी काही हेल्प लागली तरी देखील तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग दिस पर्टिक्युलर व्हिडिओ. ऑल द बेस्ट.